सत्तेत असलेल्या पक्षानं एक फार मोठी जबाबदारी सांगली जिल्ह्याच्या फिटनेस पदाची जबाबदारी सुभाष शेट्टी यांना दिली। खरं तर गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही राजकारण नेते पुढारी हे भरपूर बघितले, पण पदभार दिल्यानंतर पदाचाच मान राखत नुसतं फिरायचं हे न करता पद मिळाल्यानंतर खरोखर गेल्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची आपल्या जवळच्या माणसांच्या अडचणी काय होत्या, कशा होत्या ते कार्य ते करत असताना बघतच होते। त्यामुळे ह्यांच्या व्यथा त्यांनी सुद्धा ह्या लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी, मग ते खास करून डीपीचा प्रश्न म्हणजे आपल्याकडं लोड सेटिंग, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे। बऱ्याच वेळा 2-3 वेळा कारण नसताना म्हणजे स्वतःचा त्यात काही स्वार्थ नसताना आमच्यासोबत येऊन स्वतःचे पैसे खर्च करून खरोखर या भागाची व्यथा काय आहे ते महावितरण कंपनीला माझ्या साक्षीने 2-3 वेळा मांडली होती की आज जे तुम्ही 7 तास शेतकऱ्याला लाईट देताय, त्यात बी लोड सेटिंग लोड भरपूर असल्यामुळं 2-3 तास लाईट जाते, 2-3 तासात शेतकरी त्या डीपीकडेच फेरफाट घालून मरतोय आणि आमच्या शेतकऱ्यांची खरोखर हाल अपेक्षा जास्त आहे। तर हे कुठंतर वाढवून मिळावं म्हणून आपल्या ढालगावच्या सुद्धा महावितरण कंपनीमध्ये 10 SP वाढवायचं काम माझ्या साक्षीने सुभाष शेट्टीनं आम्हीच जाऊन केलं। तिची न्यूज सुद्धा आहे, पेपरला आहे, सगळ्याकडे आहे। आणि पहिल्यांदा एक फिटनेस पद मिळाल्यानंतर पदाचा मान घेण्यापेक्षा लोकांच्या व्यथा सोडवण्यात पहिल्यांदा दंग झाले आणि खरोखर जे 4-5 वर्ष काम पेंडिंग होतं, जीवाभावाचा प्रश्न लोकांचा, आज फंड आणणं, आज ह्या शासनाकडून जाऊन फंड मागून आणणं आणि लोकांची कामं करणं एवढी सोपी गोष्ट नाही। आम्ही बऱ्याच वेळा गेलो, बऱ्याच कामासाठी गेलो, पण देतो आणतो करतो असे आश्वासन मिळतात आणि आपण काम घेऊन गेलं की नेता काय करणारच असतोय, पण तो करतोच म्हणतो, पण ते करत नाही। कारण त्याचा पाठपुरावा ते फक्त फोन करतात, ते यांची अडचण आहे एवढी दूर करा असं संबंधित अधिकाऱ्याला प्रशासनाला सांगतात। आपल्याला वाटते काम झालं का काय, पण प्रशासन अधिकारी पुन्हा आपल्याला हेलपाट घालायला होतो, आपण वैतागून स्वतःच थांबतो। तसं न करता आमच्या सुभाष शेट्टींनी प्रत्यक्षात स्वतः जाऊन राबून स्वतः हेलपाट घालून 5 वर्षाचे काम झालं नाही तर 2 DP या 5 दिवसामध्ये लोकांना जोडायचं काम केलं। त्याचबरोबर आता आमचा सुद्धा एक प्रलंबित DP आहे, नवीनच नूतनीकरण केलं, जानेवारीमध्ये दिलाय, मी त्यांना आज पाठवलं। ते म्हणले 100% तुमचं सुद्धा काम, कारण हे जे 2 DP होते ते 3-4 वर्षाचे होते। आमचा जो बनातला DP आहे तो गेल्या जानेवारीमध्ये ते सुभाषदा आम्ही प्रपोजल करून घेतलेलं होतं। तर त्यांना मी आज ती बोललो की ते सुद्धा ते करतो म्हणते। आणि आज खरोखर समाधानकारक एक गोष्ट वाटते की आम्हाला फिटनेस पद नाही, खरोखर आमचाच आमदार झाल्यागत वाटतंय। कारण खरोखर अशी कामं कोण पळून करत नाही, निस्वार्थीपणे काम करणारे सुभाष शेट्टी आणि पुन्हा येतात त्यांना असंच त्यांनी जनतेची सेवा करावी। मी पहिल्यांदा चिटणीस पद मिळाल्यावर सुद्धा त्यांना फोन केला की तुम्हाला जे पक्षाने जबाबदारी दिल्या त्या पक्षाला बी फायदा झाला पाहिजे आणि आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला सुद्धा तुमचा प्रत्येक गोष्टीमध्ये, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला छोटे मोठे प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुमचा फायदा झाला पाहिजे। तर त्यावेळी मला त्यांनी शब्द दिला, तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असले तर निश्चितच आपण तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू आणि अशाच आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या आणि असंच त्यांना या पक्षाकडून बढती मिळावी एवढी परमेश्वर त्यांनी या नागरिक बरोबर प्रार्थना करतो थांबतो।